नमस्कार. एका गावात एका घरामध्ये जबरदस्त भांडण सुरू आहे. अगदी हमरी तुमरीवर आलेलं, जोरजोरात वाद चालू आहे. एकमेकांना वस्तू फेकून मारणं चालू आहे. कोणीच माघार घ्यायला तयार नाही. आता नवरा बायकोचं भांडण म्हटल्यावर मध्ये कोण पडणार? लोक जमलीत, लोक भांडण बघतायत, एकमेकांना दोष देणं चाललंय. आणि या भांडणात तरीही एक शहाणा माणूस पडला, कारण हा वाद संपायला पाहिजे असं त्याला वाटलं. त्यानं विचारलं, अरे का भांडताय? तो म्हणाला, अरे ही माझं काय ऐकायलाच तयार नाही आहे. ही कुठलीच गोष्ट माझी ऐकत नाही, सगळं तिच्या मनानं करते. ते म्हटलं, पण झालंय काय? काय नाही, आता दुपारच्या स्वयंपाकाची वेळ जवळ आलेली आहे. तिला म्हटलं, बाई मी घट्ट वरण कर. ती म्हणाली, नाही नाही, मी पातळ वरण करणार. आणि घट्ट वरण करायचं का पातळ वरण, यावरून आमच्यात भांडणं सुरू आहेत. अरे ते म्हणाले, किमान या सगळ्या भांडणाला काय अर्थ आहे का? तुम्ही वरण शिजवायला टाकलंय का? ते म्हणाले, नाही हो, अजून शिजवायला नाही टाकलं. शिजवायला टाकायचं होतं म्हणूनच चर्चा चालली आहे. म्हणजे शिजल्यावर तरी किमान घट्ट ठेवायचं का पातळ, यावरून वाद झाले असतील, ठीक आहे. ते म्हणाले, नाही अजून शिजायला टाकायचं आहे. पण म्हणले, डाळ तरी काढून ठेवा, किमान सुरुवात, बाकी कामाला तर सुरुवात करा. ते म्हणजे डाळ कुठे आहे घरात? डाळच नाही आहे घरात. मग डाळ आत्ता करून आणायची आहे. ते म्हणले, अरे डाळ करून आणायची? बरं तुरी कुठे आहेत त्या? ते म्हणजे बाजारात. त्या बाजारात जायचं आहे, तुरी आणायच्या, त्याची डाळ करायची आहे, मग डाळ शिजवायला ठेवायची आहे, मग वरण होणार आहे, आणि मग घट्ट करायचं का पातळ, यावर आमचा वाद होतोय. म्हणून म्हण तयार झाली, बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी. आता यात बाजारातल्या तुरी म्हणी सोबत भट का आला हे कळलंच नाही. बरं आला ते आला, असो. आज समाजात सुद्धा ही सगळी अशी स्थिती चालू आहे. तुरी बाजारात असतात आणि इकडे मारामारी चालू असते. आता बरं, हे बाजारातल्या तुरी ज्या प्रत्यक्षातल्या बाजारातल्या तुरी आहेत, तर इथे आपण समजून घेऊया की इथे काय स्थिती आहे. इथेही असंच आहे. तुरी बाजारात आहेत आणि इथे भटांना मारणं चालू आहे. कसं आहे हे, काय स्थिती आहे नेमकी बघून घेतली पाहिजे आपल्याला. म्हणजे एक एक म्हणी आपण जरा बघतोच आहेत, त्याचे वेगवेगळे संदर्भ घेऊन आपण समजतोय. तर हा अजून एक नवा विषय तुमच्या समोर मी टाकतोय. जरा बघा की बाजारात तुरी असतात, त्या कुठे असतात आणि वाद विषय कोणता असतो आणि वाद विषय कोणता असतो. अगदी बिनधास्त लोक ठोकून देत आलेले आहेत, लोक बोलत आलेले आहेत, लोक त्याच्यावर टीका करत आलेले आहेत. म्हणजे मला साधे साधे प्रश्न पडतात. मनू नावाचा रघुकुलोत्पन्न राजा, क्षत्रिय, ज्या क्षत्रियांनी आपल्या प्रजेच्या निर्वाहासाठी काही नियम तयार केले. आता या राजाची प्रजा, त्याच्यामध्ये काही ब्राह्मणं आली. ब्राह्मणांना हे नियम लक्षात ठेवायचे, इतरांना सांगायचे, ही जबाबदारी दिल्या गेली. म्हणजे शिकणे आणि शिकवणे असे नियम असतात. मग त्या शिकणे आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये मनू नावाच्या क्षत्रिय राजानं ब्राह्मणांच्याकडं हे नियम सांगितले. त्यांनी स्मृतीत ठेवावं असं सांगितलं. श्रुती आणि स्मृतीत ठेवावं असं सांगितलं आणि ते नियम जगाला शिकवावेत असं सांगितलं. आता हे कायद्याचं पुस्तक, ते कायद्याचं पुस्तक मनू नावाच्या राजानं, क्षत्रियानं लिहिलं आणि सांगायची जबाबदारी ब्राह्मणांवरती दिली. ब्राह्मण झाला मनुवादी. जणू काही यांनीच हे लिहिलंय अशा स्वरूपाची टीका याच्यावरती सुरू झाली. बरं नियम काय तेही कुणी वाचलं नाही, तेही कुणी बघितलं नाही. पण राजानं केलेले नियम ब्राह्मणांचे तसं सांगून ब्राह्मणांना ठोकमपट्टीची सुरुवात करायला झाली. बरं ती आजतागायत चालू आहे. बरं असो, त्यात काही नियम चुकीचे असतील नसतील, काय असेल त्यावर चर्चा करू. पण हे कुणी यांनी लिहिलेलं नाही आहे हे लक्षात ठेवा. आता मला गंमत अशी वाटते की देवादिकांचा विषय करताना आपण नेहमी म्हणत असतो की ह्या देव नाही, तो देव नाही, तो असा देव असतो, तो तसा देव असतो का. ब्राह्मणांनी ह्याचं अवडंबर केलं, त्याचं अवडंबर केलं, रामाला मोठं करून टाकलं, कृष्णाला मोठं करून टाकलं. राम कोण होते? राम रघुकुलोत्पन्न सूर्यवंशातले क्षत्रिय राजा होते. आता या क्षत्रिय राजाला देवत्व प्राप्त झालं. ते देवत्व प्राप्त करून देऊन ब्राह्मणांनी त्यांची आराधना करायला सुरुवात केली. कृष्ण कोण होते? कृष्ण ही असेच यदुकुळातील क्षत्रिय राजा. या यदुकुळातील क्षत्रिय राजाला देवत्व प्राप्त करून देऊन त्याला आपला आराध्य समजलं, त्याचं गुणगौरव करायला सुरुवात केली. आणि राम आणि कृष्ण हे काल्पनिक देव म्हणून, बघा बाजारात तुरी आहेत, देव काल्पनिक का कसे याच्यावर त्याच्यानंतर करायचे, पण क्षत्रिय आहेत, ते देवत्व मिळालेलं आहे आणि त्यांची आराधना करतोय. त्यांची आराधना का करतोय? म्हणून खेटर करणारा वर्ग सुद्धा हाच आहे.
ठोकायला सुरुवात केल्यावरती कशीही करता येऊ शकते, याचं हे उत्तम उदाहरण आहे. बरं, हिंदू धर्मातल्या अनेक ग्रंथांवरती आक्षेप आहेत. ते कोणकोणते ग्रंथ आहेत? रामायण एक काल्पनिक काव्य. आजकाल हे म्हणायची लोकांना सवय लागली, आम्ही ते काल्पनिक मानत नाही. राम होते, कृष्ण होते, ते देव होते, याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे. हे काव्य काल्पनिक नाही, ते खरोखरच आहे, यावरती आमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे. आता राम आणि कृष्ण हे काल्पनिक पात्र होते आणि त्यांची लिहिलेली ग्रंथ ही काल्पनिक होती, असा दावा करणाऱ्यांसाठी मला एक सांगायचं आहे की रामायण कोण लिहिलं? रामायण वाल्मिकी नावाच्या ऋषींनी लिहिलं. वाल्मिकी ऋषींनी लिहिलं. वाल्मिकी कोण होते? आता खरं तर ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये म्हणतात. ते शोधायलाच नको आहे, कारण जो ब्रह्म जाणी तो ब्राह्मण असा त्याचा अर्थ आहे. ज्यानं ज्ञान घेतलं आणि ज्ञान दिलं तो प्रत्येकजण ब्राह्मण असतो. तो जन्मानं नसतो, तो कर्मानं असतो. त्यामुळं वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं. ते वाल्मिकी जन्मानं ब्राह्मण नव्हते, कर्मानं झाले होते. बरं, जो महाभारत नावाचा ग्रंथ आपण म्हणतो तो कोण लिहिलाय? तो महर्षी वेदव्यासाने लिहिलेला आहे. आता महर्षी वेदव्यास असं का म्हटलं जातं? तर त्यांनी वेदांची रचना केली, वेदांचे लिहिलं म्हणून ते व्यास आहेत. म्हणजे व्यासांनी वेद सांगितले, कृष्णानं ते लिहिले. व्यास उवाच असा जो प्रत्येक त्यातला शब्द आहे तो व्यासाने लिहिलाय. व्यास कोण होते? व्यास जन्मानी ब्राह्मण नव्हते. मुळात जन्मानी ब्राह्मण्य नसतं, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. कर्मानी होत असतं, ज्ञानानी होत असतं. तो द्विज असतो, तो दुसऱ्यांदा जन्म घेतो. पहिला जन्म हा लौकिक अर्थाने जन्म आहे आणि दुसरा जन्म ज्ञान मिळाला की अलौकिक अर्थाने होतो. ज्ञानाची प्राप्ती झाली की माणसाचा दुसरा जन्म होत असतो. हा दुसरा जन्मच त्याला ब्राह्मण ठरवत असतो, कारण त्याला ब्रह्म कळालेलं असतं. म्हणून महर्षी वेदव्यासानी केलेलं आहे. आता त्या वेदव्यासानी जे वाल्मिकीनी लिहिलं ते श्रद्धेनं ब्राह्मणांनी ऐकलं, वाचलं, लक्षात ठेवलं, लोकांना सांगितलं आणि ब्राह्मण काल्पनिक कथा रंगवून सांगतात म्हणून खेटर ब्राह्मणांनीच खाल्ले. जोडायची सवय असेल, जोडायची इच्छाच असेल तर कसंही जोडता येतं, याचं हे उत्तम उदाहरण आहे. बरं, ब्राह्मणांनी काय लिहिलंय ते कुठे कोणी बघितलंय का? कोणीच नाही. चरक संहिता नावाची चरक ऋषींनी लिहिलेली एक संहिता आहे, ज्याच्यामध्ये वैद्यकीय ज्ञानाविषयी खूप लिहिलेलं आहे. शल्यचिकित्सा त्यात लिहिलेली आहे. आता चरक, शल्य किंवा कश्यप ऋषींची कृषी संहिता कोणी वाचली आहे? शेतीचं ज्ञान आहे. चरक संहितेत वैद्यकीय ज्ञान आहे. अगदी कौटिल्यानं लिहिलेलं अर्थशास्त्र हे ब्राह्मणांनी लिहिलं आहे. याचा अभ्यास कुणीच केला नाही, याला कोणी बघितलं नाही आणि याविषयी कुणी चकार शब्द काढायला तयार नाही. पण ब्राह्मणांनी रामायण महाभारत पसरवलं असा ब्राह्मणांच्या वरती आरोप करून खरं तर ते अभिमानानं सांगायला हवं, हो त्याचं पठण केलं, ते सांगितलंच आणि ते आहेच तसं. पण शिव्या त्यांनी ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या करता दिल्या जातात आणि ज्या गोष्टी केल्यात त्याच्याबद्दल कुणीच विचारत नाही. बरं, ते जाऊ द्या. ब्राह्मणांनी देव महाग केला, देव लपवून ठेवला, देव देवळात बंदिस्त करून ठेवला, मान्य आहे. काही ठिकाणी ब्राह्मणांनी पुजाऱ्यांच्या भूमिकेत जाऊन देवाच्या जवळ पोचवणं न पोचवणं याची व्यवस्था बघितली. पंढरपूरला उत्पात आणि बडव्यांचं साम्राज्य होतं. उत्पात आणि बडव्यांच्या ताब्यात विठोबा होता, उत्पातांच्या ताब्यात रुक्मिणी होती. तिथे ते मंदिरात तिथे पैसे लुटले जायचे असाही आरोप आहे. अनेक अष्टविनायक मंदिरामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व आहे. अनेक दुसऱ्या शिवालयामध्ये काही ठिकाणी ब्राह्मणांचं वर्चस्व आहे. पण सगळ्याच ठिकाणी असं आहे का? महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी जिथे नियमित अर्चकांची कोण आहेत? तिथे भोपी आहेत, ब्राह्मण नाहीत. अगदी त्याच्या बाजूला महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळखलं जातं, जे जेजुरीला जात नाहीत ते नळदुर्ग आणि अंदूरला जातात, तिथे मोठं खंडोबाचं मंदिर आहे. तिथे कोण आहेत? तिथे पुजारी ब्राह्मण नाहीत. बरं, जेजुरीला पुजारी कोण आहेत? तिथे ब्राह्मण नाहीत. अनेक शिवालय ही जंगमांच्या ताब्यात आहेत, अनेक गोष्टी या गुरुवांच्या ताब्यात आहेत, अनेक मंदिरं ही भोप्यांच्या ताब्यात आहेत. जिथे काही वेगवेगळ्या जाती धर्माच्या ताब्यामध्ये अर्चक म्हणून मंदिरांची ताबा आहे, तिथे मात्र सरसगट सगळ्याच ठिकाणी देव ब्राह्मणांनी लपविला असा आरोप करून ठोकणं आणि बडवणं चालू असतं. हे बडवणं तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत ब्राह्मण समाज याबाबत स्पष्टपणे बोलणार नाही. आणि त्याहीपेक्षा एक मोठी गोष्ट आहे की जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, भयसापळा तुम्हाला माहिती आहे ना? भयसापळा म्हणजे पोपटाला पकडण्यासाठी एक दांडी लावली जाते, त्या दांडीला खायचा पदार्थ लावला जातो. तो पदार्थ खाण्यासाठी पोपट दांडीवर बसतो, पदार्थ खाऊन होतो
आणि पदार्थ खाल्ल्यावर उडताना त्या पोपटाला भीती वाटते की दांडीवरचा पाय सोडला तर आपण पडू, त्याच्या पंखात त्याला बळ नसतं, म्हणून तो पडण्याच्या भीतीनं त्या दांडीला तसाच पकडून राहतो आणि अलगद आपल्या पारध्याच्या जाळ्यामध्ये सापडून जातो. त्याला वेगळं जाळं लावायची गरज नाही, त्याला वेगळा पिंजरा लावायची गरज नाही, केवळ दांडीवर तो पकडला जातो. अशी स्थिती आपली झाली आहे का? या सगळ्या खऱ्या क्षमता ओळखून ही ब्राह्मण मंडळी, स्वतःच्या न ओळखता ही ब्राह्मण मंडळी धर्माला चिटकून बसली आहेत का? असं झालं असेल तर हे काढावं लागेल. आपल्याला आधी तूर बाजारात आहे, तिची डाळ झाली आहे का, त्या डाळीचं कसं आता वरण कोणतं करायचं आहे याबाबतचा निर्णय करावा लागेल. त्याशिवाय बाजारात तुरी असताना असा विचार करत राहू तर हे वाद होणार आहेत. त्याच्यामुळं कोणतीही टीका करताना तो समाज किंवा तो ती करणारा गोष्ट एकटा ब्राह्मण नाही आहे, तर अन्य देखील त्यात सहभागी आहेत. हे फक्त ब्राह्मणांनीच केलंय असं नाही आहे, अन्य लोकही आहेत. फक्त हिंदू धर्मावर टीका करण्यासाठी म्हणून, मी आता ब्राह्मणांवरती टीका म्हणत नाही आहे, हिंदू धर्माला कमी लेखण्यासाठी म्हणून यातले दोष काढले जात आहेत, दोष दाखवले जात आहेत आणि त्या दोषाला अल्पसंख्याक गणल्या गेलेल्या समाजाला दोषी धरून आक्रमणं केली जात आहेत. एकदा हे समस्त हिंदूंचं नव्हतं, हे फक्त ब्राह्मणांचं होतं. हे लोकांच्या मनावरती ठसवलं की मग हिंदू धर्माला परास्त करणं खूप सोपं जातं. म्हणून हे सगळं षडयंत्र आहे. ब्राह्मणांनी देखील हे षडयंत्र ओळखणं आवश्यक आहे, इतर जातींनी देखील हे षडयंत्र ओळखणं आवश्यक आहे की हे हिंदूंचं आहे, ब्राह्मणांचं नव्हे. ब्राह्मणांनी देखील हे सर्वांचं आहे, ही मानसिकता लक्षात ठेवायला हवी. तरच आपला हिंदू धर्माच्या उज्ज्वल, उन्नत आणि उदात्त परंपरा पुढे चालू राहणार आहेत. अन्यथा हे बाजारात तुरी असताना इथे बडवणं मात्र कायम चालू राहील. नमस्कार.